पालम में कोऑपरेटिव सोसाइटीज के असिस्टेंट रजिस्ट्रार ने 13 मई 2026 को एक आदेश जारी करके विविध कार्यकारी सेवा सोसाइटी में गणेश राव रोकड़े की सदस्यता रद्द कर दी थी। गणेश राव रोकड़े ने अपनी सदस्यता बनाए रखने के लिए छत्रपति संभाजी नगर में कोऑपरेटिव सोसाइटीज के डिविजनल ज्वाइंट रजिस्ट्रार के पास उस आदेश के खिलाफ अपील दायर की है। इसके अलावा 28 मई 2026 को डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेटिव बैंक के डायरेक्टर गणेश राव रोकड़े ने इस मामले को लेकर एक प्रेस कॉन्फ्रेंस की है। इन मामलों के बारे में विस्तार से जानकारी दी गई। आगे बोलते हुए गणेश राव रोकड़े ने कहा कि पालम तालुका की वाड़ी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसाइटी की सदस्यता संगठन द्वारा नियमों का उल्लंघन करते हुए रद्द कर दी गई थी। उन्होंने आरोप लगाया कि कदम विपक्ष द्वारा जानबूझकर की गई एक चाल थी, जिसका मकसद सिर्फ उन्हें जिला केंद्रीय सहकारी बैंक के चुनाव में भाग लेने से रोकना था। गणेश राव रोकड़े ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान यह आरोप लगाया। हालांकि इस अनियमित सदस्यता को रद्द करने के खिलाफ छत्रपति संभाजी नगर में कोऑपरेटिव सोसाइटीज के डिविजनल ज्वाइंट रजिस्ट्रार के पास अपील दायर की गई। पालम में कोऑपरेटिव सोसाइटीज के असिस्टेंट रजिस्ट्रार ने बिना किसी दस्तावेजी औपचारिकता को पूरे किए ही विरोधियों के पक्ष में कार्रवाई की थी। गलत तरीके से कार्रवाई की गई। गणेश राव रोकड़े ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि वह इस मामले को लेकर अदालत में लड़ेंगे। संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। काय आहे नाव घ्यायची काय गरज आहे तुम्हाला सगळ्या जगालाच माहिती आहे ना। ही वेळ कशाहून आली इकडे आहे का शिंदे, ही वेळ कशाहून आली, कोण केले हे सगळं तुम्हाला माहिती आहे। जनतेला सगळं माहिती झाले ना। जनतेनं तर हे सईद भाईचं ते आमदारचं इलेक्शन झाल्यानंतर म्हणलं असतं, म्हणू लागले लोक। आता त्यावेळेस जर अशी लढाई झाली असती तर दादाचा विजय झाला असता। हे दादानं सईद भाई करता आमदार करता केले, बँकेच्या इलेक्शन करता लीड दिली, 20 मतं दिलेत। ते स्वतः करता याच्या दुप्पट केलं असतं ना। मी आलं का लक्षात तुमच्या? त्या पद्धतीची लढाई आहे। मैदानामध्ये येऊ दिला असं बरं झालं। आता मी मैदानामध्ये नव्हतो ना, मला आता मैदानात आलो। आता हायकोर्टात अपील करणार आहे। मी म्हणणार आहे आता एकदा लढाई होऊ द्या। ते लढीचा डाव होता, ते लढीचा डाव होता, आता इथून पुढे होऊ द्या। बघू आमने सामने मैदान, घोडा मैदान आमने सामने होऊ द्या। या पद्धतीनं आता इथून पुढं काय होईल ना। हां अपील केल्यानंतर दादा दुसरी निवडणूक आता आम्ही आता करणार आहे। मी सांगणार आहे कोर्टाला माझ्या अन्याय झाला, मी आता पात्र आहे, निवडणूक लढण्याच्या पात्र आहे। मी अपात्र होतो तेव्हा तुम्ही विनोद घोषित केलं, आता पात्र आहे, होऊ द्या लढाई आता आमने सामने। कोर्टाला सांगणार आहे मी, मग बघू दूध का दूध पाणी का पाणी। आमने सामने लढाई आहे। आमने सामने लढाईमध्ये आतापर्यंत 77 पासून आमने सामने लढाया केल्यात। त्याच्यासुद्धा फॅमिलीला 5 वेळेस त्यांच्या फॅमिलीबरोबर झालेली माझी लढाई, 5वी वेळेस माझा विजय झालेला आहे। आता इथून पुढं होऊ द्या, खरी लढाई खेळायची असली तर आमने सामने होऊ द्या। आता बघू। जिल्हा परिषदला तसंच झालं। कठीण परिस्थितीमध्ये एवढा संघर्ष असताना सुद्धा एवढे लोक विरोध, कोण विरोध करीत होते तुम्हाला माहीत आहे। एवढा विरोध करत असताना सुद्धा मी लढाई जिंकली। जिल्हा परिषदला दादा आम्ही सोबत होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिले। हो ना, अटीतटीचा सामना होता। जॉईंट रजिस्ट्रार याने आपलं सदस्यत्व कायम ठेवलं आहे। आपण पात्र आहेत। आता अपात्र आपल्याला ठेवलं होतं इलेक्शन पुरतं। या इलेक्शनच्या लढाईमध्ये आपण येऊ नये, आपण सामील होऊ नये, म्हणून आपल्याला इलेक्शनपासून दूर होण्याकरता हे षडयंत्र होतं। पत्रकार बंधूंनो, हे षडयंत्र होतं। आता निवडणूक झाला, मला पात्र केलं। आता पात्र काय झाली की निवडणूक विनोद घेतली की बाबा हिसकाटून घेतलं तुम्ही, मला अपात्र केलं त्यावेळेस तुम्ही करून घेतलं सगळे हे। आता पात्र झालो, खरी लढाई खेळायची असेल तर त्या होऊ द्या, त्याला राजीनामा देऊ द्या, होऊ द्या म्हणा पटांगणामध्ये। हां दूध का दूध पाणी का पाणी, कोण येते ते बघू म्हणा। काय या पद्धतीचा असा लढीचा डाव खेळून हे सगळं षडयंत्र केलेलं आहे। त्या पद्धतीचं माझ्यावर अन्याय झालेला आहे। आणि ह्या जनतेच्या माध्यमातून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या पद्धतीनं आपल्याला काय पुढंसुद्धा, इथून पुढंसुद्धा आपल्याला या ठिकाणी राजकारण करायचे, कोणत्या निवडणुका असू द्या। त्या पद्धतीनं आपण जनतेच्या भरोश्यावर, जनतेच्या जीवावर, हे आपलं सर्वसामान्याच्या जीवावर हे आम्ही आतापर्यंत जे राजकारण करीत आलेलो आहे त्या पद्धतीने इथूनसुद्धा पुढं करू आपण। त्या पद्धतीनं आता हे माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याला ते आता पात्र झालो। आता या पुढील लढाई कशी लढवायची काय नाही ह्या पद्धतीनं बघू आपण। आणि
या ठिकाणी सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे ह्या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत.